ख्रिश्चन मराठा चर्च ग्रहाच्या सर्व खंडातील राष्ट्रांमध्ये उपस्थित आहे. तिन्ही अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया आणि ओशिनिया मधील देशांची चर्च एकाच शिकवणीने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या दिशेने आणि जिवंत शब्दाने एकत्र जोडलेली. जगभरातील बांधव एकाच पंथात, एकत्रितपणे, एकाच शरीरात आणि एकाच आत्म्यात सहभागी होतात. मल्टीप्लॅटफॉर्म ट्रान्समिशन सिस्टीमद्वारे संपूर्ण ग्रहातील ख्रिश्चन मराठा चर्चचे सदस्य एकतेचा आणि सामंजस्याचा क्षण जगतात, जसे इजिप्तमधून बाहेर पडताना हिब्रू लोक राहतात आणि प्रभू येशूसोबत शिष्य त्याच्या पूर्वसंध्येला मृत्यू, काल्व्हरीच्या वधस्तंभावर, सार्वकालिक सुवार्तेद्वारे आणि प्रभू येशूच्या संक्षिप्त पुनरागमनाच्या संदेशाद्वारे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचले आहे. आम्ही या कार्यक्रमातील सर्व सहभागींना बेटास हेफेस्टास तिसरी आवृत्ती प्रभू येशूच्या शांतीने अभिवादन करतो. माझ्या बंधू आणि मित्रांनो, आम्ही जगभरात थेट मनाईममधून पवित्र आत्म्याच्या राज्यातून 60हून अधिक भाषांमध्ये अनुवादासह प्रसारित करत आहोत. आणि मी येथे मनाईम येथे उपस्थित असलेल्यांना आमच्या चर्चमध्ये उभे राहण्यासाठी आमंत्रित करतो. आम्ही प्रार्थना करणार आहोत. येशूच्या रक्ताच्या सामर्थ्यासाठी आवाज काढण्यासाठी या गौरवशाली कार्यक्रमाची सुरुवात. गौरवशाली देव आणि पिता, आम्ही प्रभू येशूच्या बलिदानाचा उल्लेख करतो, त्याच्या मौल्यवान रक्तासाठी, कारण त्याचा पवित्र आत्मा ओतला, जेणेकरून हा कार्यक्रम, जे आमच्यासोबत आहेत आणि ज्यांना जगभरात आमंत्रित करण्यात आले आहे त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी हा आशीर्वाद आहे. प्रभू, या दिवशी आमचा उद्देश हा आहे की तुमचा आत्मा प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचेल, शांती आणेल, सांत्वन, सुरक्षितता, आशा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या शाश्वत सुवार्तेच्या सामर्थ्याने जीवनातील परिवर्तनाचा आशीर्वाद. प्रभू, येथे जे काही केले जात आहे त्याचा एक उद्देश आहे, आपला तारणारा आणि प्रभू असलेल्या येशूच्या नावाचा गौरव करणे. आम्ही त्याच्या नावाने, येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. तुम्ही बसू शकता. प्रभू येशू, आमचा उद्धारकर्ता, आमचा तारणारा. माझ्या भावांनो, हा एक परिचयात्मक शब्द असेल आणि मी बांधवांना सांगू इच्छितो की आम्ही या दिवशी बांधील आहे. धर्म घोषित करू नका किंवा त्याची शिकवण नाही. का? कारण आम्ही गंभीर आहोत आणि त्याच वेळी जबाबदार, सामाजिक, राजकीय अपवादन करता. परंतु मुख्यतः जगातील धार्मिक परिस्थिती, त्याशिवाय आपल्या आजूबाजूला आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे. ही बैठक एक आत्मविश्लेषण आहे ज्यामध्ये आपण सर्व सहभागी आहोत.
आणि मला एक संक्षिप्त परिचय करून द्यायचा होता, कारण आमचे ध्येय आहे या ऐतिहासिक संबंधित आणखी एक भविष्यसूचक घोषणा करणे आणि जग जगत असल्याचा भविष्यसूचक क्षण. प्रामुख्याने विश्वासू चर्चच्या आनंदाच्या निकटतेशी संबंधित. प्रभू येशूने त्याच्या प्रेषितांनी भाकीत केले होते आणि चर्चद्वारे जुन्या करारातील संदेष्ट्यांनी ही भविष्यवाणी केली होती. मराठा या शब्दाबद्दल आपण थोडक्यात बोलू. नारानाथा हा शब्द अरामी मूळचा बायबलमधील शब्द आहे आणि तो आणखी 2 शब्दांनी बनलेला आहे. मारन, ज्याचा अर्थ आपला प्रभू, आणि आता म्हणजे येणे. मराठा, प्रभू येशू येतो. हल्लेलुया. आम्ही काही भविष्यसूचक मार्कर थोडक्यात हायलाइट करू इच्छितो, जे इशारे आणि चिन्हे आहेत जे आपण जगत आहोत या अपेक्षेचा क्षण दर्शवितात. अनेक आव्हाने. या आव्हानांना आपण तोंड देत आहोत, उपाय न करता, आणि यामुळे अनिश्चितता, वेदना, विशेषतः आपल्या अंतःकरणात. पण तेव्हापासून आम्ही सोडलेले नाही. आम्हाला अशा भविष्यसूचक घटनांबद्दल चेतावणी देण्यात आली आहे आणि अशा अनेक आव्हानांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे. 2019व्या वर्षी बरोबर 24 नोव्हेंबरला तेथे पहिला कार्यक्रम झाला, पार्ट्यांमध्ये रणशिंग, आणि तो भविष्यसूचक काळाच्या दृष्टिकोनात होता, ज्याला संक्षिप्त म्हणतात. हा शोध आमच्या चर्चने लावला नव्हता. हे बायबल संबंधी आहे. पुस्तकात आहे, पहिल्या श्लोकातील अपोकॅलिप्सचे, जेव्हा ते येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण म्हणते, ज्याला देवाने त्याला दिले त्याच्या नोकरांना त्या गोष्टी दाखवण्यासाठी. नक्कीच घडले पाहिजे, आणि त्याने आपल्या देवदूताद्वारे त्यांना पाठवले आणि त्याचा सेवक योहान याला त्याची माहिती दिली. त्या कार्यक्रमासाठी माझ्या भावांनी दृष्टिकोन तयार केला होता. 3 गटांचा विचार करून. प्रथम चर्च, दुसरे इस्रायल आणि तिसरे जग परराष्ट्रीय. चर्चसाठी मुख्य गोष्ट म्हणजे चर्चच्या मुख्य कार्यक्रमासाठी चर्चची तयारी करणे आवश्यक आहे. ध्येयाच्या या क्षणाची तयारी म्हणून आत्मा पसरणे. आणि जोएलची भविष्यवाणी सिद्ध झाली. प्रेषित पेत्राने पेंटेकॉस्टच्या दिवशी पुनरावृत्ती केली. आणि भाऊ माझ्याबरोबर वाचू शकतात की काय आहे किंवा काय प्रक्षेपित केले जाईल ते वाचले जाईल, आणि शेवटच्या दिवसात ते घडेल. देव म्हणतो, माझ्या आत्म्याचा मी सर्व देहांवर ओतणे करी, आणि तुमची मुले व मुली भविष्य सांगतील, आणि तुमच्या तरुणांना दृष्टांत होईल, आणि तुमचे वृद्ध लोक स्वप्ने पाहतील. हा पहिला भाग हल्लेलुया होता, आणि दुसरा भाग इस्रायलबद्दल इस्रायलचे भविष्यसूचक महत्त्व संबोधित होता. आणि जे घडले ते एक ऐतिहासिक सत्य नमूद केले आहे. गेल्या शतकाच्या मध्यात 1948 मध्ये एक राष्ट्र म्हणून इस्रायलची संघटना होती. हे एक भविष्यसूचक चिन्ह आहे की प्रभू येशूने स्वतः मॅथ्यू 24:32 आणि 33 मध्ये त्याच्या शिष्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, मी अंजिराच्या झाडाची बोधकथा शिकलो. अंजिराचे झाड जुन्या करारातील इस्रायलचे प्रतीक आहे. तसेच चर्च नवीन करारातील द्राक्षमयाचे प्रतीक आहे. येशू म्हणाला, अंजिराच्या झाडाची ही बोधकथा मला कळली जेव्हा त्याच्या फांद्या होतात. बुरोजच्या पानांना अंकुर फुटले की तुम्हाला माहीत आहे की उन्हाळा येत आहे. जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींमधून येत असाल तेव्हा श्लोकाच्या प्रशंसाकडे तितकेच पहा. तो येशू जवळ आहे हे मला माहीत आहे.
इस्रायलमध्ये दरवाजावर एक चिन्ह आणि शेवटी परराष्ट्रीयांनी इतर लोकांसाठी नेमून दिलेले लोक योग्य आहेत की आम्ही इतर लोक आहोत. मानवी वर्तनाचा विचार करून अनेक भविष्यसूचक चिन्हे ठळक करण्यात आली. परंतु प्रकटीकरणाच्या 8व्या अध्यायात असलेल्या त्या भविष्यवाणीत चित्रित केलेल्या भूभौतिक चिन्हांचा पुरावा जे करणेचे स्पर्श आहेत, जे इशारे आणि चिन्हे आहेत. पहिल्या 3 करणे पासून आपण अतिशय मनोरंजक तथ्ये पाहणार आहोत. आपण स्क्रीनवर ठेवू शकता. सर्वनाश 8:1 आणि 6 आम्ही संक्षेपात असे म्हणतो. जवळजवळ अर्धा तास स्वर्गातील ही शांतता माझ्या प्रियेला पहा. या देवाच्या काळात स्वर्गात काय गांभीर्य आहे. तेथे अनंतकाळ शांतता होती आणि 7 करणे असलेले 7 देवदूत खेळण्यासाठी तयार. प्रत्येक करणामध्ये आपल्या काळासाठी भविष्यसूचक संदेश असतो. तर आपण पहिल्या करणाकडे जाऊया. असे म्हणतात आणि पहिल्या देवदूताने त्याचा करणा वाजवला आणि जाळला. रणशिंगाचा 3रा भाग जाळला. माझ्या भावांचे निरीक्षण करा. ऑस्ट्रेलिया, हवाई, चीन, इंडोनेशिया, युनायटेड स्टेट्स, पोर्तुगाल, ग्रीस, रशिया, चिली आणि शेवटी कॅनडा. इतिहासातील सर्वात तीव्र आगीने कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून स्पेन ते स्पेनमधील वर्षातील सर्वात मोठी आग 4थ्या दिवशी पोहोचली. जे आम्हाला दूरदर्शन वाहिन्यांद्वारे आणि इतर माध्यमांद्वारे पाहत आहेत आणि आम्ही येथे आहोत अशा प्रत्येकाला मी विचारतो, हा करणा आधीच वाजवला आहे. हे आधीच वाजले आहे. चला दुसऱ्या करणे सर्वनाशाकडे जाऊया. 8:8 आणि 9 आणि दुसऱ्या देवदूताने करणा वाजवला आणि मरण पावला त्या प्राण्यांचा 3रा भाग ज्यांना समुद्रात जीवन होते. 1970 मध्ये. माझ्या भावांनो, त्या महान समुद्रशास्त्रज्ञाला आधीच पहा. खर्च पहा. त्याने वर्तमानपत्रात काय लिहिले आहे. जगातील 40% सजीवांना आता पॅसिफिकमध्ये कचाचे मोठे डाग दिसत आहेत. हा फोटो आहे जो आम्ही इंटरनेट वरून घेतला आहे. दुसरा फोटो मेलेल्या माशांसह. तेथे कचरा आहे. समुद्र. हा प्रश्न उरतो. हा करणा आधीच वाजवला आहे. होय, ते आधीच वाजले आहे. चला लवकर तिसऱ्या करणाकडे जाऊ या. 3रा करणा म्हणतो आणि पाण्याच्या स्त्रोतांवर, नद्यांच्या 3ऱ्या भागावर एक मोठा तारा पडला आणि तारेचे नाव अनुपस्थित किंवा अनुपस्थित आहे. माझ्या भावांनो, आम्हाला एक सत्य आठवते की चेर्नोबिल येथे घडले. पाण्याचे स्त्रोत ज्या मालवाहू जहाजांना आपत्तीचा फटका बसला. 1980 मध्ये घडलेली एक आण्विक आपत्ती पण आपले लक्ष वेधून घेते आणि युक्रेनियन भाषेतील या शब्दाचा अर्थ ॲब्सिंथ आणि ॲब्सिंथचा अर्थ कडू आहे, जे स्पष्टपणे त्या वस्तुस्थितीच्या पलीकडे आहे की पाण्याचे स्त्रोत दूषित आहेत. हे आम्हाला माहीत आहे की कोणाकडेही नाही. पिण्यायोग्य पाणी असलेल्या नदीवर जाण्याचे धाडस आणि मग घ्या आणि काप्या. कारण हा ट्रम्पेट आधीच वाजला आहे. 3रा ट्रम्पेट आधीच वाजला आहे. माझ्या भावांनो, चेर्नोबिलमधील सद्य परिस्थिती पहा. मग अशा तथ्यांचा पुरावा आहे आणि आमच्याकडे वेळ नाही. आमचा वेळ कमी आहे. या वस्तुस्थिती स्पष्टपणे दर्शवतात की 3 करणे आधीच वाजले आहेत आणि प्रत्येक करणा वाजवणारा एक मनोरंजक तपशील. पहिल्या करणेचा प्रभाव आमच्या 3ऱ्या क्रमांकाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत चालू राहतो. म्हणून माझ्या भावांना दाखवा की त्याचा स्पर्श गहाळ आहे. 4था करणा आमच्यासाठी 4था ट्रम्पेट वाजवेल आणि लॉर्डच्या विश्वासू चर्चला गोळी घातली जाईल.
खाली आणि चिन्ह माझ्या बंधूंनो, येशूने हे सांगितले त्या दिवसांच्या दुःखानंतर लवकरच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही, आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील शक्ती डळमळीत होतील. ही मनोरंजक गोष्ट म्हणजे अध्यायात सर्वनाशाच्या 8 मध्ये प्रभू येशूच्या भविष्यवाणीची पुष्टी करणारा एक समांतर मजकूर आहे आणि तो म्हणतो, आणि चौथ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजवला आणि सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग आणि ताऱ्यांचा तिसरा भाग आप तुलना करू शकता माझ्या भावांनो. म्हणून 2 ग्रंथ. जेव्हा येशू याबद्दल बोलतो तो मॅथ्यू 24व्या श्लोकात मांडतो. मला भावांनी माझ्याबरोबर 31 श्लोक आणि 31वा श्लोक माझ्याबरोबर वाचायला हवा आहे. मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह स्वर्गात दिसून येईल आणि पृथ्वीवरील सर्व जमाती शोक करतील आणि मनुष्याच्या पुत्राला आकाशातील ढगांवर सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना पाहतील. आणि तो त्याच्या देवदूतांना पाठवेल कर्णाच्या आवाजाने, जो त्याच्या निवडलेल्यांना 4 वायांमधून स्वर्गाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गोळा करेल. हल्लेलुया. येशू दारात आहे. माझ्या बंधूंबद्दलचा दुसरा कार्यक्रम इथे अगदी थोडक्यात सांगायचे तर गेल्या वर्षी 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला आणि हा विषय मनुष्याच्या परिस्थितीवर केंद्रित होता, ज्या अडथळ्यांना तोंड देण्यास मनुष्याची असमर्थता आहे तसेच मानवाला देखील येत आहे. जोएलच्या भविष्यवाणीद्वारे वैशिष्ट्यीकृत जे बांधव उपस्थित होते त्यांनी आमच्याबरोबर येथे वाचन केले, कारण प्रभूचा दिवस आहे. निर्णयाच्या खोयात जवळ आहे. त्या दिवशी तुला काही प्रश्न विचारले होते. आम्ही एकत्र वाचू. स्क्रीनवर ठेवू शकता. जिथे आम्हाला नेले जात आहे. एक नवीन महायुद्ध होईल. कोण आमच्या मदतीला येईल? सध्याच्या जगाची परिस्थिती काय आहे? भाऊ पुढील संदेशात पाहतील, कारण जग खूप असंतुलित आहे. आणि मग माझ्या बंधूंनो, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक पैलूंतील काही समस्यांचे निराकरण केले गेले आणि आम्ही सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात बंडखोर जग पाहत आहोत आणि सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात काय आहे ते आम्ही पाहिले आहे. सामाजिक अभियांत्रिकी असे म्हटले जाते की त्यांनी केले आहे. सामाजिक अभियांत्रिकी हे व्हर्च्युअल गुन्हेगारांद्वारे वापरल्या जाणाऱ्या हाताळणीचे तंत्र आहे, जे त्यांच्या वापरकर्त्यांना या क्षेत्रातील कमी ज्ञान असलेल्या संगणकांना सुरक्षिततेचे नियम तोडण्यासाठी संक्रमित करण्यासाठी प्रवृत्त करते. ही वस्तुस्थिती आहे, परंतु सक्रियतेमुळे नक्कीच चर्चचा मुख्य धर्मोपदेशक गिदोन ते गॅटोस याबद्दल बोलतील. राजकीय वातावरण कसे आहे? जसे की जगाचा राजकीय पैलू आहे. आम्ही वक्तशीर बोलत नाही, आम्ही नेतृत्वाशिवाय जगाबद्दल बोलत आहोत. एक अविश्वसनीय नेतृत्व पैलू आहे. आता आपला विषय धार्मिक पैलू आहे. धर्म कसा आहे? ख्रिश्चन धर्म कसा आहे हे देखील थोड्याच वेळात चांगले संबोधित केले जाईल. धर्मशास्त्रातील तत्वज्ञानावर आधारित वैचारिक विश्वास जे ज्ञात आहेत ते आपण बायबलचा साहित्यिक भाग ज्ञात पासून घ्या. परंतु या परिस्थितीत आपण पाहणार आहोत की पेंटेकॉस्टचा त्याग करून, बायबलद्वारे आत्म्याच्या गळतीचा त्याग करून, ख्रिश्चन धर्माद्वारे प्रकटीकरण करता भविष्यसूचक काय आहे? रहस्याशिवाय सुवार्ता, गूढ नसलेली सुवार्ता. विश्वासाचे संकट आणि इथेच संपत आहे. माझ्या भावांनो, आमच्याकडे माझे संक्षिप्त शब्द आहे. इतर प्रश्न सांगितले. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही उत्तर दिलेला शेवटचा संदेश कधी असेल? आज कधी होईल? कोण मेसेंजर असेल?
पवित्र आत्म्यापासून येते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पवित्र आत्म्याने भरलेली एक चर्च हा संदेश पश्चात्तापाच्या तारणाचा संदेश आहे. जो विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल.